नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 12वी विषय समाजशास्त्र. मागच्या तासाला आपण भारतीय समाजाचा परिचय या प्रकरणातील प्राचीन कालखंड आणि मध्ययुगीन कालखंड या घटकाचा आपण अभ्यास केला. तर प्राचीन कालखंडामधील जैन धर्म असेल, त्यांची तत्वे, विचारसरणी, त्याचबरोबर बौद्ध धर्म असेल, बौद्ध धर्माचे तत्वज्ञान, बौद्ध धर्मातील अष्टांग मार्ग या घटकाचा आपण अभ्यास केला. तर आज आपण भारतीय समाजाचा परिचय या प्रकरणातील मध्ययुगीन कालखंड या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर मध्ययुगीन कालखंड इसवी सन सुमारे 600 ते 1500 या कालावधीतील. यामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये बरेचसे धर्म हे बाहेरून आले आणि या मध्ययुगीन कालखंडामध्ये आपण ज्या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत त्यामध्ये धार्मिक श्रद्धा, प्रणाली आणि आचार, भारतीय समाजातील स्त्रियांचे स्थान, शहरीकरण, शिक्षण पद्धती आणि समाज जीवन इत्यादी घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर मध्ययुगीन कालखंडाचा जो काही मी तुम्हाला कालावधी सांगितला, इसवी सन सुमारे 600 ते 1500, यामध्ये सर्वात महत्त्वाचा कालखंड म्हणजे संगम कालखंड. इसवी सन पूर्व 3रे शतक ते इसवी सन 6वे शतक. तर संगम कालखंड म्हणजे काय की दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि केरळ या प्रदेशातील भाग, तामिळी कवी आणि साहित्यिक यांचा मदुरै येथील संगम, त्यालाच संगम कालखंड असे म्हटले जाते. मग संगम कालखंड असे म्हटले जाते तर समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक परिस्थितीच्या आधारे धार्मिक श्रद्धा, प्रणाली आणि आचार याच्यामध्ये विशिष्ट प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची विधी व भक्ती केली पाहिजे अशी विचारसरणी होती. मग त्याच्यामध्ये देव, देवता, तसेच भूत, प्रेत, विशिष्ट प्रकारच्या देवताही होत्या. त्यामध्ये वृक्ष, दगड, जल, तारे, ग्रह इत्यादींची पूजा केली पाहिजे अशी विचारसरणी होती. त्याचबरोबर पूर्वजन्म आणि पुनर्जन्म याच्यावर, मृत्यूनंतरचे जीवन कसं असेल याचाही विचार करणारे तत्वज्ञान होते. त्याच पद्धतीने समाज व्यवस्थेमध्ये जे मध्ययुगीन कालखंडामध्ये बाहेरून बरेचसे धर्म आले, त्या धर्मापैकी आज आपण पाहणार आहोत पारशी धर्म. पारशी धर्माचा उगम इसवी सन 9व्या शतकामध्ये झाला. इसवी सन 9व्या शतकामध्ये झाल्यानंतर मूळ मध्यपूर्वेच्या प्रदेशामध्ये त्यांचा छळ झाल्यामुळे भारतात, गुजरात राज्यात ते स्थायिक झाले. त्यानंतर स्वर्ग आणि नरक, पारशी धर्माची विशिष्ट प्रकारची संकल्पना होती. स्वर्ग आणि नरक. स्वर्ग जर समाज व्यवस्थेमध्ये वावरताना आपण चांगलं कर्म केलं, समाज व्यवस्थेमध्ये वावरताना इतरांना आपण मदत केली तर आपण स्वर्गात जाऊ शकतो. आणि स्वर्ग आणि नरक, इतरांना आपण त्रास देण्याचा प्रयत्न केला, समाज व्यवस्थेमध्ये इतर लोकांना आपण तुच्छ मानले किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आपण नरकात जाऊ शकतो, अशी स्वर्ग आणि नरक अशी संकल्पना अस्तित्वात होती. त्यानंतर पारशी धर्माचा पवित्र ग्रंथ म्हणजे अवेस्ता, हा पारशी धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. त्यानंतर विश्वाचा निर्माता अहुर आणि मज, अशा वैश्विक सत्याचा उगम, शुद्धतेची माध्यमे अग्नी आणि जल, ही पारशी धर्मातील शुद्धतेची माध्यमे होती. पूजास्थान अग्यारी म्हणजेच अग्नी मंदिर. विवाह करण्याच्या काही पद्धती होत्या. पारशी धर्मामध्ये विवाह करण्याच्या काही पद्धती होत्या की समाजाबाहेर व्यक्तीशी विवाह करायचा नाही, अशा प्रकारच्या त्यांच्या परंपरा होत्या. त्यानंतर पारशी धर्मामध्ये काही व्यापार करणाऱ्या व्यक्ती होत्या. त्याच्यामध्ये प्रसिद्ध ज्या काही व्यापार करणाऱ्या व्यक्ती होत्या त्यामध्ये गोदरेज, टाटा, वाडिया या व्यक्तींची कामगिरी आजही भारतीय समाज व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यानंतर पारशी धर्मामध्ये प्रसिद्ध व्यक्तिमत्वही होऊन गेले. त्याच्यामध्ये
फिरोजशाह मेहता असतील, दादाभाई नौरोजी असतील. त्यानंतर पारशी धर्मामध्येच प्रसिद्ध व्यक्तिमत्व त्यांच्याबरोबरच काही कायदे पंडितही होऊन गेले. त्याच्यामध्ये प्रसिद्ध नानी पालखीवाली, त्याच्यानंतर फली नरिमन, सोली सोराबजी असे कायदे पंडित त्यांनी भारतीय समाजाला कायद्याची ओळख करून दिली. भारतीय समाजातील मध्ययुगीन कालखंडामधील पारशी धर्माबरोबरच आपण दुसऱ्या धर्माची माहिती पाहणार आहोत, ज्यू धर्म. ज्यू धर्मीय प्रथम भारतात आले. इब्रू राजा यांच्याबरोबर भारतात व्यापारासाठी आले आणि कोचीमधील ज्या लोकांनी ज्यू धर्माचा स्वीकार केला त्यांना कोची ज्यू धर्म असे नाव दिले. या धर्मातील काही व्यक्ती मुंबईमध्ये आणि मिझोराम या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. ज्यू धर्माची लोकसंख्या अतिशय कमी आहे. देश इस्रायल भूमी स्वतःची नाही, वेगवेगळ्या खंडामध्ये ते विखुरले गेले. धर्म एकेश्वरवादी म्हणजेच एकाच ईश्वरावर श्रद्धा ठेवणारा, एकाच देवाची पूजा करणारा म्हणजेच एकेश्वरवादी. ज्यू धर्मानंतर ख्रिश्चन धर्म. इसवी सन 1ल्या शतकामध्ये ख्रिस्तांचे शिष्य सेंट थॉमस दक्षिण भारतातील मलबारच्या किनाऱ्यावर प्रथम आले. धर्म एकेश्वरवादी म्हणजे ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की ज्यू धर्म हा एकेश्वरवादी धर्म आहे, त्याच पद्धतीने ख्रिश्चन धर्म सुद्धा एकेश्वरवादी धर्म आहे. म्हणजे एकाच ईश्वरावर श्रद्धा ठेवणारा, एकाच देवाची पूजा करणारा धर्म म्हणजेच एकेश्वरवादी. त्यानंतर दृष्टिकोन. ख्रिश्चन धर्माचा दृष्टिकोन काय आहे की जन्म हा एकदाच मिळतो, पुनर्जन्म नाही. जन्म हा एकदाच मिळत असल्यामुळे आपण समाज व्यवस्थेमध्ये वावरताना समाजाशी चांगल्या पद्धतीने आपण वर्तन केलं पाहिजे. समाजाशी आपण चांगल्या पद्धतीने एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. समाज व्यवस्थेमध्ये वावरताना एकमेकांना मदत केली पाहिजे. श्रेष्ठ, मध्यम, वरिष्ठ असा मतभेद किंवा संघर्ष असता कामा नये. आणि असा जर संघर्ष असला तर समाज व्यवस्थेमध्ये आपण चांगल्या पद्धतीने एकमेकांना सहकार्य करू शकत नाही. म्हणून जन्म हा एकदाच मिळत असल्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने वर्तणूक असली पाहिजे आणि त्याच पद्धतीने समाज व्यवस्थेमध्ये आपण वावरलं पाहिजे. त्यानंतर स्वर्ग आणि नरक. प्राचीन काळासारखे चांगलं कर्म केलं तर आपण स्वर्गात जाऊ शकतो आणि वाईट कर्म केलं तर आपण नरकात जाऊ शकतो, अशा प्रकारची विचारसरणी ख्रिश्चन धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यानंतर प्रेम. एकमेकांना मदत केली पाहिजे. एकमेकांना चांगल्या पद्धतीने मदत केल्यामुळे, आपण एकमेकांचा विकास केल्यामुळे किंवा समाजाचा विकास केल्यामुळे समाज व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होऊ शकतं. त्यानंतर पाहणार आहोत आपण इस्लाम धर्म. इस्लाम धर्माचे आगमन इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये झाले. धर्म एकेश्वरवादी, एकाच ईश्वरावर श्रद्धा ठेवणारा, एकाच देवाची पूजा करणारा. मूर्तीपूजा मान्य नाही. इस्लाम धर्मामध्ये मूर्तीपूजा मान्य नाही. पवित्र ग्रंथ कुराण, इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ आहे कुराण. या धर्मामध्ये विशिष्ट प्रकारची श्रद्धा प्रणाली म्हणजेच शहाद, श्रद्धेची कबुली असली पाहिजे. त्यानंतर सलात, नमाज पढणे. त्यानंतर जकात, दान देणे, दान दिलं पाहिजे, श्रेष्ठ मानलं जातं. समाज व्यवस्थेमध्ये वावरताना गरीब असतील, मध्यम असतील किंवा इतर व्यक्तींना आपण ज्या पद्धतीने आपली पाहुणा असेल त्या पद्धतीने आपण दान दिलं पाहिजे. त्यानंतर रोजा, पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये उपवास केला जातो. आणि शेवटचा मुद्दा आहे हज. वर्षातून एकदा किमान हजची यात्रा केली पाहिजे असली इस्लाम धर्माची विचारसरणी आहे. जसं मी तुम्हाला चित्रामध्ये दाखवलं की शहाद, दृढ श्रद्धेची कबुली. दुसरं मी तुम्हाला सांगितलं सलात, नमाज पढणे. तिसरं मी तुम्हाला सांगितलं जकात म्हणजे दान देणे. चौथंच तुम्हाला मी सांगितलं रोजा म्हणजे रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास केला जातो. आणि चौथा घटक मी तुम्हाला सांगितला हज म्हणजे मक्केची यात्रा वर्षातून एकदा केली पाहिजे. अशा प्रकारची विचारसरणी इस्लाम धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते.
5 मुस्लिम राजघराण्यांनी दिल्लीमधून सुमारे 320 वर्ष राज्य केले. त्यामध्ये विशिष्ट प्रकारची जे काही घराणे होते त्यामध्ये मामुलक घराणे, त्यानंतर खिलजी घराणे, त्यानंतर तुगलक घराणे, सय्यद घराणे आणि लोधी घराणे या 5 मुस्लिम घराण्यांनी 320 वर्ष राज्य केले. त्यानंतर पाहतो आपण शीख धर्म. शीख धर्माचा उदय 15व्या शतकामध्ये झाला. स्थापना इसवी सन 1469 ते 1539 मध्ये गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली. प्रसार पंजाब या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाला म्हणून त्यांची पंजाबी ही भाषा होती. धर्म उच्च निश्चयतेला स्थान नव्हते. शीख धर्मामध्ये उच्च निश्चयतेला स्थान नव्हते. हा मध्यम, हा श्रीमंत, हा गरीब अशा प्रकारचं कोणतेही स्थान नव्हतं. ग्रंथ, पवित्र ग्रंथ, गुरु ग्रंथ साहिब, भाषा मी तुम्हाला सांगितलं की पंजाबी, आणि स्वयंपाकघर की ज्याला लंगर असं म्हटलं जातं. त्यानंतर जे चित्रामध्ये मी तुम्हाला दाखवतं की एक व्यक्ती ज्या पंक्तीत जेवायला बसले लोक त्यांना वाढायला उभी आहे किंवा जेवायला वाढते. म्हणजे शीख धर्मामध्ये अन्नदान हे सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. शीख धर्मामध्ये भेदभाव नाही. स्त्री पुरुष, जातपात, वय, जातीपाती अशा प्रकारचा भेदभाव दिसून येत नाही. त्यानंतर स्वयंसेवकास सेवादार असे म्हटले जाते. शीख धर्मातील काही पंचकार असतात ते पुढील प्रमाणे, जसं मी तुम्हाला सांगितलं, केश, कंगा, कडा, कचेरा आणि किरपान ही 5 कंकार शीख धर्मामध्ये महत्त्वाची मानली जातात. या मध्ययुगीन कालखंडामधील पारसी धर्म, ज्यू धर्म, इस्लाम धर्म, ख्रिश्चन धर्म आणि शीख धर्म या धर्माची माहिती पाहिल्यानंतर आपण मध्ययुगीन कालखंडामधील भारतीय समाजातील स्त्रियांचे स्थान कशा प्रकारचे होते या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. आता मध्ययुगीन कालखंडामध्ये भारतीय समाजातील स्त्रियांचे स्थान 2 प्रकारचे होते. एक पूर्ववैदिक काळ आणि दुसरा उत्तर वैदिक काळ. त्याच्यामध्ये पूर्ववैदिक काळामध्ये स्त्रियांचे स्थान उच्च दर्जाचे होते. स्त्रियांना उच्च दर्जा दिला जात होता. स्त्रियांना कमी लेखलं जात नव्हतं. पुरुषांच्या बरोबरीने कर्तव्य करायचं, पुरुषांच्या बरोबरीने शिक्षण घ्यायचं आणि समाज व्यवस्थेमध्ये वावरताना चांगल्या पद्धतीने परिवर्तन करायचं, अशा पद्धतीने समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांना उच्च स्थान दिलं जात होतं. दुसरा घटक म्हणजे पितृप्रधान समाज व्यवस्था. पितृसत्ताक कुटुंब पद्धत होती. तर पितृसत्ताक कुटुंब पद्धत म्हणजे काय की ज्या कुटुंबामध्ये पित्याच्या नावाने किंवा वडिलांच्या नावाने सत्ता चालते, पित्यानंतर किंवा वडिलांनंतर कुटुंबाचा वारसा मोठ्या मुलाकडे जातो, अशा कुटुंब पद्धतीला पितृसत्ताक कुटुंब पद्धती असं म्हटलं जातं. आणि पूर्ववैदिक काळामध्ये पितृप्रधान समाज व्यवस्था असल्यामुळे अशा प्रकारे तेच रूढी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत गेल्या. त्यानंतर उपनयन संस्काराचा अधिकार होता. शिक्षण घेण्याचा अधिकार होता स्त्रियांना. चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्यायचं आणि चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतल्यानंतर त्या शिक्षणाचा उपयोग समाज व्यवस्थेमध्ये चांगल्या पद्धतीने करायचा, अशा प्रकारची विचारसरणी होती. त्यानंतर विवाहाचा जोडीदार निवडण्याचाही अधिकार होता. आणि विवाहाचा जोडीदार निवडण्याचा अधिकार असल्यामुळे समाज व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने समजा विवाहाचा जोडीदार निवडण्याचा अधिकार दिल्यामुळे एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होत होती. आणि एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होत असल्यामुळे समाज व्यवस्थेमध्ये अशा प्रकारच्या परंपरा पूर्ववैदिक काळामध्ये रुजत गेल्या. त्यानंतर विवाह हा पवित्र संस्कार. 16 संस्कारापैकी विवाह हा पवित्र संस्कार मानला जातो. उपनिषदामध्ये 2 प्रकारे विवाह केले जात होते. एक म्हणजे अनुलोम विवाह आणि दुसरा म्हणजे प्रतिलोम विवाह. मग अनुलोम विवाह म्हणजे काय आणि प्रतिलोम विवाह म्हणजे काय? अनुलोम विवाह म्हणजे उच्च वर्णाच्या वराचा कनिष्ठ वर्णातील
वधूशी करणे म्हणजेच अनुलोम विवाह होय. आणि प्रतिलोम विवाह म्हणजे काय? उच्च वर्णाच्या वधूचा कनिष्ठ वर्णातील वराशी विवाह करणे याला प्रतिलोम विवाह असे म्हटले जाते. हा झाला पूर्व वैदिक काळ. त्यानंतर भारतीय समाजातील स्त्रियांचे स्थान उत्तर वैदिक काळामध्ये कशा प्रकारचे होते या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. जाती व्यवस्था खोलवर रुजत गेली. उत्तर वैदिक काळामध्ये जाती जातीमध्ये मतभेद व्हायला लागले. जातीच्या रूढी परंपरा या खोलवर रुजत चालल्या आणि त्यामुळे समाज व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्थेची मुळंही खोलवर रुजत गेल्यामुळे अनेक प्रकारच्या अडीअडचणी येऊ लागल्या. मतभेद मोठ्या प्रमाणात होऊ लागले, संघर्ष होऊ लागला. त्याच्यानंतर उत्तर वैदिक काळामध्ये स्त्रियांचा दर्जा हा खालावत चालला, कारण स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला. स्त्रियांनी शिक्षण घ्यायचं नाही, स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल एवढंच कर्तव्य करायचं. आणि अशा प्रकारे कर्तव्य केल्यामुळे स्त्रियांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या वाटा या कमी होत गेल्या. कारण का की पूर्व वैदिक काळामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला गेला होता आणि उत्तर वैदिक काळामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला. त्यामुळे स्त्रियांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या वाटा ह्या कमी होत गेल्या. त्यानंतर स्त्रिया विशिष्ट प्रकारे वेगवेगळ्या कर्तव्याशी बांधल्या गेल्या. चूल आणि मूल एवढंच कर्तव्य करायचं, समाज व्यवस्थेमध्ये वावरायचं नाही. समाज व्यवस्थेमध्ये वावरताना आपण शिक्षण घ्यायचं नाही. अशा प्रकारची विचारसरणी उत्तर वैदिक काळामध्ये वाढत गेली. त्यानंतर स्त्रिया वेगवेगळ्या कर्तव्याशी बांधल्या गेल्या. संपत्तीवर अधिकार नव्हता. जी वडिलोपार्जित किंवा इतर प्रकारची जी संपत्ती असेल त्या संपत्तीवर स्त्रियांना अधिकार दिला गेला नव्हता. आणि जसं पूर्व वैदिक काळामध्ये पितृप्रधान समाज व्यवस्था होती, त्याच पद्धतीने उत्तर वैदिक काळामध्ये सुद्धा पितृप्रधान समाज व्यवस्थाच होती. जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्या कुटुंबाची सत्ता वडिलांच्या किंवा पित्याच्या नावाने चालते, पित्यानंतर किंवा वडिलांनंतर कुटुंबाचा वारसा मोठ्या मुलाकडे जातो, अशा कुटुंब पद्धतीला पितृसत्ताक कुटुंब पद्धती असे म्हटले जाते. आणि अशाच प्रकारची पितृप्रधान समाज व्यवस्था सुद्धा उत्तर वैदिक काळामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत होती. त्यानंतर हुंडा पद्धत या परंपरा रुजत गेल्या. तर हुंडा पद्धत म्हणजे काय की मुलीच्या विवाहाच्या वेळेला वडिलांकडून किंवा नातेवाईकाकडून पैशांच्या माध्यमातून किंवा इतर वस्तूंच्या माध्यमातून जी रक्कम दिली जाते, वस्तू दिल्या जातात, त्याला हुंडा पद्धत असे म्हटले जाते. आणि हुंडा पद्धत ही रुजत गेली, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत गेली. त्यानंतर सतीची प्रथा. तर सतीची प्रथा म्हणजे काय? समजा एखाद्या स्त्रीचा पती वारला असेल तर त्या स्त्रीला त्या चित्तेमध्ये बळजबरी ढकलून दिली जात होती. त्या स्त्रीचा रडण्याचा किंवा किंकाळण्याचा आवाज येऊ नये म्हणून ढोल ताशाचा आवाज केला जात होता. अशा प्रकारच्या वाईट प्रथा उत्तर वैदिक काळामध्ये रुजत गेल्या. त्यानंतर देवदासी परंपरा. ही परंपरा समाज व्यवस्थेमध्ये उत्तर वैदिक काळामध्ये रुजत गेली आणि त्यामुळे स्त्रियांचे शोषण होत गेले. एकत्र कुटुंब पद्धत आणि बालविवाह असल्यामुळे स्त्रियांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या वाटा आणखीनच बंद झाल्या. एकत्र कुटुंब पद्धत म्हणजे काय की ज्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक पिढ्यातील लोक एकत्र राहतात, सामायिक निवासस्थान असते, एकाच चुलीवर शिजवलेले अन्न ग्रहण केले जाते, संपत्तीवर समान मालकी हक्क असतो, अशा कुटुंब पद्धतीला एकत्र कुटुंब पद्धती किंवा संयुक्त कुटुंब पद्धती असे म्हटले जाते. आणि बालविवाह म्हणजे काय की कायद्यानुसार ज्या म्हणजे कायद्याने मान्य केलेल्या मुलीचं वय विवाहाचे 18 वर्ष आणि मुलाचे विवाहाचे वय 21 वर्ष या वयाच्या आतील जर विवाह होत असेल तर त्याला बालविवाह असे म्हटले जाते. मग अशा प्रकारच्या परंपरा असल्यामुळे समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या वाटा आणखीन बंद झाल्या. भारतीय समाजातील स्त्रियांचे स्थान पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ या घटकानंतर आपण पाहणार आहोत शिक्षण पद्धत. तर शिक्षण पद्धतीमध्ये वैदिक काळात वैदिक ग्रंथाचे अध्यापन व अध्ययन केले. स्त्रियांसह सर्व वर्गातील व्यक्तींना शिक्षणाचा अधिकार किंवा हक्क मान्य केला आणि वैदिक शिक्षणासाठी गुरुकुलात प्रवेश करण्यापूर्वी ब्राह्मण,
क्षत्रिय, वैश्य या तिन्ही वर्गातील व्यक्तींवर उपनयन संस्कार होणे आवश्यक होते. याचबरोबर व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे अशा प्रकारचे शिक्षण दिले जात होते. कर्तव्याचे पालन केले जात होते. गुरु, माता, पिता यांच्यावर श्रद्धा होती. व्यवसाय उपयोगी शिक्षण दिले जात होते. व्यवसाय उपयोगी शिक्षण दिले जात होते म्हणजे कशा प्रकारचे? समजा एखाद्या विद्यार्थ्याने किंवा एखाद्या व्यक्तीने जर शिक्षण घेतलं असेल आणि त्या शिक्षणाचा उपयोग जर समाजासाठी होत नसेल तर त्या शिक्षणाला महत्त्व दिलं जात नाही. म्हणून शिक्षण पद्धती अशा प्रकारची होती की त्या शिक्षणाचा समाज व्यवस्थेमध्ये उपयोग झाला पाहिजे, कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला पाहिजे, समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे, अशा प्रकारे शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे. त्यासाठी व्यवसाय उपयोगी शिक्षण दिलं जात होतं. आणि व्यवसाय उपयोगी शिक्षण दिले जात असल्यामुळे मध्ययुगीन काळामध्ये शिक्षण पद्धतीत इस्लामाच्या शिक्षण पद्धतीलाही मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झाले. त्यामध्ये मक्ताब, मशिदीशी संलग्न असणारी प्राथमिक शिक्षण देणारी एक संस्था होती. नंबर 2 मदरसा, मशिदीशी संलग्न असणारी उच्च शिक्षण देणारी एक संस्था होती. आणि नंबर 3 खानपा, अल्लाहविषयी तत्वांचे शिक्षण देणारी सुफी केंद्रे होती. त्यानंतर भारतीय समाज व्यवस्थेमध्ये मध्ययुगीन कालखंडातील धार्मिक श्रद्धा, प्रणाली आणि आचार, भारतीय समाजातील स्त्रियांचे स्थान, त्याच्यामध्ये पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ, त्याचबरोबर शिक्षण पद्धत आणि त्या काळातील समाज जीवन कशा प्रकारचे होते या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. हडप्पा संस्कृतीत सुनियोजित नगरे होती. धान्य साठवणूक करण्यासाठी मोठमोठी कोठारे होती. कौशल्यावर आधारित व्यावसायिकांचा एक वर्ग होता की जेणेकरून ज्या पद्धतीने आपल्याकडे एखादा व्यवसाय करायचा असेल आणि त्या व्यवसायाचं स्किल असेल, त्या कौशल्यानुसार आपण एक समाज व्यवस्थेमध्ये एक वर्ग तयार झाला आणि त्या वर्गाचे वेगवेगळ्या पद्धतीने कौशल्यावर आधारित व्यावसायिकांचा एक वर्ग होता आणि त्या पद्धतीने ते शिक्षण घेत होते. उच्च निश्चितता नव्हती, म्हणजेच समाज व्यवस्थेमध्ये मध्यम, कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा प्रकारची उच्च निश्चितता नव्हती आणि मतभेद नव्हते. या वर्गामध्ये गावकरी, कारागीर, प्रशासक आणि कलाकार इत्यादींचाही समावेश होता. आणि त्याचबरोबर समाज व्यवस्थेमध्ये पारंपरिक कथांचे गायन करणारा एक गावोगावी फिरणारा एक वर्ग होता. आणि त्याचबरोबर समाज व्यवस्थेमध्ये वर्णव्यवस्था दिसून येत होती. त्याच्यामध्ये ब्राह्मण हा एक बुद्धिजीवी वर्ग होता, अध्यापन करणे. त्यानंतर क्षत्रिय राज्यकर्ते होते, वैश्य व्यापारी, व्यावसायिक आणि शेतकरी होते, आणि शूद्र की जेणेकरून या लोकांची सेवा करणे, कमी दर्जाची कामे करणे, अशा प्रकारे वर्णव्यवस्था होती. त्यानंतर समाज व्यवस्थेमध्ये आश्रम व्यवस्थेमध्ये 4 टप्पे होते. 1 ब्रह्मचार्य आश्रम, 2 गृहस्थ आश्रम, 3 वानप्रस्थ आश्रम आणि 4 संन्यास आश्रम. मग आश्रम व्यवस्था म्हणजे काय? की व्यक्तीचे आयुष्य सरासरी 100 वर्षाचे असते असं गृहीत धरून त्या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये व्यक्तीने आदर्श जीवन जगावे अशा प्रकारे विचारसरणी आश्रम व्यवस्थेमध्ये असते. त्यामध्ये पहिला टप्पा मी तुम्हाला सांगितला की ब्रह्मचार्य आश्रम हा 25 वर्षाचा कालखंड असतो. या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये व्यक्तीने चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्यायचं असतं, गुरुच्या सानिध्यात राहून शिक्षण घेणे, ब्रह्मचार्याचे पालन करणे, चारित्र्य चांगलं असणे, आदर्श जीवन जगणे हे ब्रह्मचार्य आश्रमामध्ये सांगितलं जातं. त्याच्यानंतर दुसरा आश्रम म्हणजे गृहस्थ आश्रम. गृहस्थ आश्रमाचा कालावधी 26 ते 50 वर्षाचा असतो आणि गृहस्थ आश्रमामध्ये वैवाहिक जीवन असते. या गृहस्थ आश्रमामध्ये व्यक्तीने आर्थिक गरजा भागवणे, समाजसेवा करणे, त्याचबरोबर मुलांचे पालनपोषण करणे आणि गृहस्थ आश्रमामध्ये
4 घटक सांगितले जातात. त्याच्यामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर धर्म म्हणजे काय? ध्रुव धारणा करणे, धर्माच्या नियमानुसार व्यक्तीने आचरण करणे. अर्थ कुटुंबाच्या मुलांच्या आर्थिक गरजा भागवणे. काम प्रजू उत्पादन करणे, कुटुंबाचा वारसा टिकवणे. त्याच्यानंतर हे तिन्ही घटक पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीला मोक्ष मिळू शकतो. अशा प्रकारची विचारसरणी गृहस्थ आश्रमामध्ये असते. नंबर 3 वानप्रस्थाश्रम. वानप्रस्थाश्रमाचा कालावधी 51 ते 75 वर्षाचा असतो. वानप्रस्थाश्रमामध्ये व्यक्तीने कुटुंबाचा त्याग करायचा असतो. कुठेतरी वनामध्ये राहायचं असतं, कुठेमध्ये तरी जंगलामध्ये राहायचं असतं आणि सर्व गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्याला म्हटलं जातं वानप्रस्थाश्रम. आणि आश्रम व्यवस्थेमधला शेवटचा घटक सांगितला जातो संन्यास आश्रम. व्यक्तीने संन्यास घ्यायचा. हा 76 ते 100 वर्षाचा कालखंड किंवा कालावधी. व्यक्तीने संन्यास घ्यायचा असतो, सर्व गोष्टींचा त्याग करायचा आणि कुठेतरी दूर जंगलामध्ये राहून ईश्वराचे नामस्मरण करायचे, ईश्वराचे चिंतन करायचे. कारण मोक्ष मिळाला पाहिजे यासाठी ईश्वराचे नामस्मरण केले पाहिजे. अशा प्रकारची विचारसरणी असल्यामुळे हा आश्रम व्यवस्थेमधील हे 4ही टप्पे सर्वात महत्त्वाचे मानले जातात. आश्रम व्यवस्थेनंतर शहरीकरण. आता शहरीकरण हा औद्योगिकरणाचा परिणाम आहे. शहरामध्ये मोठमोठ्या कंपन्या स्थापन झाल्या आणि मोठमोठ्या कंपन्या आल्या असल्यामुळे शहराचा विकास झाला आणि शहरांचा विकास झाल्यामुळे मोठमोठ्या कंपन्या येत असल्यामुळे ग्रामीण भागातील व्यक्तींचा ओढा हा शहराकडे होऊ लागला. शहराकडे व्यक्ती ओढल्या गेल्या रोजगारासाठी, शिक्षणासाठी आणि काहीतरी व्यवसाय मिळेल या विचाराने ते शहराकडे येऊ लागले. हडप्पा संस्कृतीमध्ये नगरे अस्तित्वात होती. त्या जीवन प्रणालीला पहिली नागरी संस्कृती असे म्हटले जाते. नागरी जीवन विकसित स्वरूपाचे असते कारण नगरामध्ये मोठमोठ्या इमारती असतात, चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं, मोठमोठ्या कंपन्या असल्यामुळे आपल्याला रोजगार मिळू शकतो, वेगवेगळ्या प्रकारची विविधता असते, म्हणून नागरी जीवन हे विकसित असते. गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये काही लोकांनी जंगल तोडून त्या ठिकाणी जमीन लागवडीखाली आणली आणि दुसरे नागरीकरण झाले. त्यामुळे मोठमोठी शहरं उदयास आली. शहरे उदयास आल्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की शहरे विकसित झाली. ग्रामीण भागातील लोक शहराकडे येऊ लागले आणि त्याच ठिकाणी स्थायिक होऊ लागली, म्हणून शहरांचा मोठ्या प्रमाणात विकास होऊ लागला. शहरामध्ये व्यापारी आणि कारागीर स्थायिक झाले. भारतातील रूढी परंपरा, रीतिरिवाज, मग वेगवेगळ्या परंपरा असतील, रूढी असतील, रीतिरिवाज असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या वर्तनाच्या पद्धती असतील, त्या वर्तन पद्धतीला समाज व्यवस्थेमध्ये महत्त्व येऊ लागले. संस्कृतीची वैशिष्ट्ये सारखी असून चालत नाही. त्याच्यामध्ये विविधता व संघर्ष असणे हा खऱ्या अर्थाने संस्कृतीचा गुणधर्म असतो. म्हणून संस्कृतीमधील घडामोडी आणि विविधता आणि गुंतागुंत असणे ती समजून घेणे हे खऱ्या अर्थाने समाजशास्त्रीय चिंतन आहे असे म्हणता येईल. आज आपण भारतीय समाजाचा परिचय या प्रकरणातील मध्ययुगीन कालखंड, त्याच्यामध्ये धार्मिक श्रद्धा, प्रणाली, आचार, भारतीय समाजातील स्त्रियांचे स्थान, शिक्षण पद्धती, समाज जीवन, त्याच्यामध्ये आश्रम व्यवस्था आणि शहरीकरण या घटकाचा आपण अभ्यास केला.